अमरावती शहर के होटल लैंडमार्क में 29 सितंबर के रोज द पावर ऑफ मीडिया की बैठक बुलाई गई। इस बैठक में सभी तालुका अध्यक्ष और शहर अध्यक्ष व पत्रकार उपस्थित थे। बैठक की शुरुआत मराठी पत्रकारिता के जनक बाल शास्त्री जांभेकर इनकी प्रतिमा का पूजन कर की गई। इस बैठक में सभी तालुका स्तर और जिला स्तरीय पत्रकारों की समस्याओं पर चर्चा की गई। द पावर ऑफ मीडिया के जिला अध्यक्ष और वीसीएन के प्रमुख संपादक उमेश जी लोटे ने सभी शहरी और ग्रामीण पत्रकारों को एक साथ लाकर उनकी समस्याओं को जानने के उद्देश्य से इस बैठक का आयोजन किया था। इस बैठक के दौरान सभी पत्रकारों को अपनी समस्याएं बताने के लिए मौका दिया गया था तथा इस मौके पर उपस्थित सभी पत्रकारों ने अपनी समस्याएं और अपने विचार व्यक्त किए। आतापर्यंत 10 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करत आहे। आतापर्यंत कोणत्याही संस्थेमध्ये किंवा अशा पत्रकारांच्या संघटनेमध्ये मी काही जुळलो नाही किंवा मला या संदर्भातली काही माहिती नाही, कारण की पहिल्यापासून संघटना म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने संघटनेच्या अंतर्गत ते हेवे दावे राजकारण म्हणजे राहिलं काम बाजूला आणि वेगळ्याच पद्धतीचं काम विविध ठिकाणी विविध संघटनेमध्ये ऐकायला भेटलं, पाहायला भेटलं आणि ते सगळ्यांना माहीत आहे ही संघटना जी पॉवर ऑफ मीडिया आहे ती खऱ्या अर्थानं वाटते की पत्रकारांच्या संदर्भातल्या खऱ्या अर्थानं समस्या सोडवण्यासाठी किंवा कशा पद्धतीची संघटना असायला पाहिजे सगळ्यांना घेऊन आणि सगळ्यांच्या विश्वासाने किंवा सगळ्यांना आणि नेमके मुद्द्यांना एकतर विषय असणार त्या संघटनेच्या नावावर वेगळ्या पद्धतीचे ते जे वरिष्ठ असतात त्यांच्या दुकानदार आहे किंवा त्यांच्या पद्धतीचं त्यांचं जे काही राहते आता ते बोलायचं काही सांगायचं ते त्या विषय नाही तर सांगतोय की बरं असं पाहलं पण ही त्या पद्धतीने आता ही दुसरी मीटिंग मी मला उपस्थित आहे या दुसऱ्या मीटिंगला, पण या दुसऱ्या मीटिंगपर्यंत जे पाहायला मिळालं किंवा अनुभवायला मिळालं किंवा ऐकायला मिळालं तर ते चांगलं आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून आपल्या समस्या किंवा आपल्याला जे काही पाहिजे असेल ते आपण करण्यासाठी पुढं भाजप साहेबांच्या नेतृत्वात किंवा बाकी इतरांच्या वरिष्ठांच्या नेतृत्वात काम करणार योग्य करू। धन्यवाद। त्याचं नाही आपल्याला पत्रकारांच्या संघटनेची पत्रकारांची जाण असलेले पत्रकार तर त्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये जे सहकार्य करतील अशासोबत जुळायचं। चंद्रकांत बोलला का दीपक बोलला तरी फोन केला किंवा आमचे संजय कुमार लोकमतचे आज बघेल एक फोन केला की लगेच येतात असे पत्रकार हवे कारण जे आपल्या ग्रामीण पत्रकारांना घेऊन येतात आमच्या समस्येचं निराकरण करण्याकरता पण यानंतर आम्हाला या पत्रकारांशी जुळलो आणि यांच्यासोबत नेहमी सन्मानाने राहण्याचा मी प्रयत्न करेन। बस एवढी बोलून मी माझी बोलून। अब सबसे पहले तो मैं आपको ये बताना चाहता हूँ कि मैं पत्रकार हूँ, इसका बहुत बड़ा गर्व करता हूँ। बोलने की बात ये रही कि मैं पिछले नगर पालिका के चुनाव में उपाध्यक्ष पद कर रहा हूँ, क्या बात। और उससे ज़्यादा इसकी बात थी कि मैं अपक्ष करके 27 नगर से अकेला चुन कर तो एक ही बात की वजह से कि ये पत्रकार है और ये कुछ अच्छा कर सकता है, ये इसलिए मुझे बहुत बड़ा गर्व महसूस होता है इसलिए। सर पावर ऑफ मीडिया आपने जो एक चालू किया तो एक बहुत सराहनीय कार्य ऐसा किया इसमें कि पत्रकारों को छोड़ के बाकी भी जो लोग हैं इनको साथ में लिया। ऐसा आज तक की कोई संगठन के अंदर नहीं हुआ। अब संगठन के अंदर ये होता हमारा अनुभव ये आया कि जब भी पत्रकारों की मीटिंग होती तो पत्रकार का दिन करके बनाने के लिए भी तो 2-2, 3-3 साल तक के कुछ समय नहीं मिलता। एक आधे बार ख्याल आया तो बना दिया, फिर पत्रकारों के अंदर कुछ प्रॉब्लम रहती नहीं उनको ऐसा लगता बाद में एक आधे बार ख्याल आता तो बना ली। या तो आखिरी में इतने दुर्दैव से बोलने की बात पड़ी और मैं बताया हूँ लोगों को आगे कि जब एक आधे पत्रकार का ध्यान होता सिर्फ श्रद्धांजलि के लिए सभा का आयोजित किया। आपने ये सब बातों को आप जो हेल्थ पॉलिसी बना रहे हैं और बाकी की जो आपकी जो काम सुना मैंने तो ये सर बहुत ही अच्छे सराहनीय काम है आपके पावर ऑफ मीडिया के लिए सर आपने जो चालू। इसके साथ ही इस बैठक में पत्रकारों के हित में कई सवाल जवाब हुए। द पावर ऑफ मीडिया यह देशव्यापी संगठन है जो लंबे अरसे से पत्रकारों के हित में कार्य करती आ रही है। द पावर ऑफ मीडिया की वजह से सभी पत्रकारों को एकजुट रखना संभव हो रहा है। इस आयोजित बैठक में तालुका स्तरीय और जिला स्तरीय कार्यकारिणी घोषित कर सभी पत्रकारों को पहचान पत्र दिया गया। इसी के साथ ही सभी पत्रकारों का सम्मान भी किया गया। इस बैठक में अमरावती, चिखलदरा, धारणी, परतवाड़ा, अचलपुर, अंजनगांव, सुरजी, दरियापुर, मोर्शी, चांदूर बाजार, वरुड़, धामनगांव रेलवे, चांदूर रेलवे, नांदगांव, खंडेरपर जैसे तालुका शहर प्रतिनिधि पत्रकारों की बैठक बुलाई गई थी। इस बैठक में द पावर ऑफ मीडिया के जिला अध्यक्ष उमेश जी लोटे, उपाध्यक्ष देवीदास सूर्यवंशी उर्फ मामा,
संस्थापक सदस्य संदीप जी बाजड़, संस्थापक सदस्य राजू जी रवंजाड़, TV9 मराठी के जिला प्रतिनिधि गणेश सोनवणे, कार्य अध्यक्ष तानाजी राजे जाधव, महिला जिला अध्यक्ष संगीता ढोके, वरिष्ठ पत्रकार गजानन देशमुख के साथ अन्य पत्रकार उपस्थित थे। इस समारोह का संचालन अनीता बाजड़ ने किया। पॉवर ऑफ मीडिया या संघटनेचा एक सामान्य सदस्य या नात्याने हे गृहीत धरून मी या मंचावरून आपल्याशी संवाद साधत आहे आणि मी प्रथमच संदीपजींना जेव्हा स्वतःहून मी माझ्या आयुष्यातली पहिली संघटना आहे की जिला जुळून इच्छेची इच्छा व्यक्त केली होती, माझ्या आयुष्यातली पहिली संघटना किंबहुना तशी गरज भासली असावी म्हणून कदाचित तसं झालं असावं। बरीच इथे मान्यवर मंडळी आहेत जी ज्यांचा माझा जुना परिचय आहे, जी लोक सर्व जाणतात की एका वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मीडियाशी देखील माझा जो संबंध आलेला आहे आणि मी माझ्या शक्तिकोतीनुसार आज जे काम करीत आहे एक परिचयाची भूमिका म्हणून मी ते सांगू इच्छितो, पण वस्तुतः त्यामागे खऱ्या अर्थानं असणारी जी काही सज्जन शक्ती आहे ती म्हणजे पत्रकारितेची। कारण पत्रकार बांधवांमधली आणि माध्यम क्षेत्रातली जी सज्जन शक्ती आहे, जे बळ आहे ते योग्य वेळी माझ्या पाठीशी उभं होतं, म्हणून आज मी स्वतः ज्या क्षेत्रात जी उंची गाठलेली आहे, म्हणजे हे बघा कसं आहे, केवळ पत्रकार राहून जमणार नाही, एक उद्योग त्याच्या हाताशी असावा। तुम्हाला असं आश्वस्त करतो, आपली ही जी संघटना आहे द पॉवर ऑफ मीडिया, ही संघटना फक्त संघटना नसून खूप मोठं एक ध्येय आहे आणि ते सर्वांना आपल्याला त्या ध्येयाकडे आपल्याला सर्वांना जायचं आहे। आम्ही सेनापती असलो तरी तुम्ही सैनिक आहात। सेनापती आणि सैनिक आपल्या सर्वांना मिळून ही लढाई पार करायची आहे। महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर भरपूर संघटना आहेत। त्या सगळ्या संघटनांना आपण द पॉवर ऑफ मीडिया, मी असं म्हणणार नाही की फाईट देतो, पण खऱ्या अर्थाने आम्ही जे काही संघटना स्थापन केली आहे, जे काही आम्ही सदस्य आहोत, खंबीर आहोत, आम्ही कोणालाही न घाबरणारे आहोत, आम्ही कुठल्याही परिस्थितीला तोंड देणारे आहोत आम्ही। त्यामुळे ही संघटना इतक्या कमी वेळामध्ये इतकं रौद्र रूप धारण करणार आहे, खरंच तुम्हाला नवल